कोळी बांधवांना आजही मच्छीमार व्यवसायाशिवाय पर्याय नाही। फार कोकणवासी कोळी बांधव आजही फार हलकीच्या परिस्थितीत मच्छीमारीचा व्यवसाय करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उतारवयात मच्छीमारी व्यवसाय करत आहेत। वयाच्या 58 वर्षात एखाद सरकारी कर्मचारी निवृत्त होतो, परंतु कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी असणाऱ्या कोळी बांधवांना वयाचे 58 वर्ष पूर्ण झाले तरी काबाड कष्ट करून जगावे लागत आहे। कोकण सिंधुदुर्ग जिल्हा वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ कोळी बांधव आत्माराम तांडेल आजही वडिलांच्या मच्छीमारी व्यवसायाची परंपरेनुसार जपून मच्छीमारी व्यवसाय करून जगत आहेत। अशा ज्येष्ठ कोळी बांधवांसाठी सरकार काही योजना अंमलात आणणार आहेत का? मोचेमाड गावच्या समृद्ध किनारी जाळ घेऊन मच्छीमारी करण्यासाठी तयारी असलेल्या आत्माराम तांडेल यांच्याशी सुभाष पटनाईक यांनी केलेली ही खास बातचीत पाहुयात जनाला एक्सप्रेस लाईव्ह 24 न्यूज माध्यमातून एक स्पेशल रिपोर्ट। सुभाष पटनाईक, जनाला एक्सप्रेस लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत आहे। मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इथे मोचेमाड तालुक्यात आहे आणि ते मच्छीमारी चालते इथे मस्त प्रकारे आणि ते होड्या बघितल्या आपण। तर माझ्यासोबत आहेत गाववाले, तुमचं नाव? आत्माराम तांडेल। आत्माराम तांडेल आहेत। तर तांडेल जी तुम्ही आता हे जाळे विणत होता, हे सर्व करतायत, तर तुमचा अनुभव काय मच्छीमारीबद्दल? अनुभव म्हणजे काय आहे, पहिली मच्छीमारी येते काय ना, हां, ते चालते थोडीशी। अच्छा। आणि त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी आली काय मच्छी कमी होते आणि मग ते मार्च एप्रिल दरम्यान मच्छी छापच कमी होते। पहिली स्टार्टिंगला मिळते तितकीच मच्छी। मग तुम्ही स्वतः जाता का या होडी नाही घेऊन की स्वतः जातो होडी घेऊन। तुम्ही काय करता मग इथे मच्छी? आम्ही मच्छी वेंगुर्ला मार्केटला नेतो। हां, नाही तुम्ही जाळ्यामध्ये पकडायला जाता का? पकडायला जातो। हो। कोणती मच्छी मिळते तुम्हाला आपल्या या मोचेमाडमध्ये? मोचेमाडमध्ये तारली, कोलंबी, बांगडा एवढे येतात? बांगडा, कोळंबी? हो येतात येतात। अच्छा। हो, बांगडा आणि भेटतो। आता तुम्ही त्या मार्केटमध्ये कशा प्रकारे विकता? ते होलसेल विकता का? होलसेल ते काय आमच्याकडे एवढं एवढं टब असतं हां, ते। टोपल्याचे, हां. हा टोपल्या काय ते 1000 1500, मासा कमी असला तर 2000 3000 होतात। अच्छा अच्छा। हो। आणि तुम्ही आता तुमच्या मनाने तुमची वयामाने आता वय तुमचं असेल किती अंदाज? मला 58 वर्ष झाली आहे। मग तुम्ही किती वयाचे किती वर्षापासून हे व्यवसाय करता? मी 7वी सोडल्यापासून व्यवसाय करतो, कारण वडील आमचे कोणत्या आजारी शाळेत हो? 7वी मध्ये? ते इथं मराठी शाळेत मराठी शाळेत होते? हो। वडील करायचे हे व्यवसाय? हे वडील करायचे, पण आम्ही पण ती परंपरा तुम्ही चालू ठेवली? हो, परंपरा चालू ठेवली हां, आहे। म्हणजे तुमचं उपजीविका यांच्यावरच चालते? मच्छीमारी। मग तुमचं घराचं कुटुंब वगैरे काय करतात? मुलं वगैरे वगैरे? मुलं शिकतायत। एक हां। 12वीला आहे। मुलगी नाही, 2 मुलगी आहेत। एक गोव्याला आत्ताच गेला आहे। अच्छा। हो। पण तुमची चिकाटी आहे म्हणजे आता तुमचं वय उतार वय आहे, तुम्ही आता आराम करायला पाहिजे, मग तरी पण तुम्ही हे करता म्हणजे मला नवल वाटते। आराम केला तर मुलाला कसं भेटणार खायला? हां, हा, मुलांचं ह्या बघायला पाहिजे ना। मग तुम्ही ताजी ताजी मच्छी खाता का? हो, स्वतः पण घेऊन जाता की नाही? होय होय, खातो खातो। मग तुमची त्याप्रमाणे पर्सनॅलिटी मच्छीमार म्हणजे आपला कॅल्शियम असतो आपल्या हो। कोळी लोकांमध्ये, मच्छी म्हणजे ताकदी असते। टाकते असते। मग हो। तुम्ही म्हणजे तुम्ही उपास पोट मारता असं कळते मला। पोट मारत नाही, पण मच्छी आम्ही भरपूर खातो। खातोय। मच्छी खातो। अजून काय वाटते तुम्हाला? आता मी इथे ऐकलं, मला बरेच लोक बोलले, आता माझे एक गावावरून आले, यांनी पण सांगितलं, विनायकने मला, की इथून जे कासव येतात, कासव, तर कासवाचे ते पालन केले जाते या पालन। साईडला. ते हे घरटे आहेत ते काय? हे घरटे आहे, हे घरटे आहे ना? हे नाही ते बघा वर आहे। दाखवते हे घरटे ते तो- घरटे तिकडे दिलं आहे. तो तिकडे आहेत घरटे, ते बघा त्या घरट्यात पालन करतात। मग त्याबद्दल थोडंच काय सांगू शकता तुम्ही कासवाबद्दल? कासवा परंपरा म्हणजे काय, ते अंडी काय नाही जेव्हा तर घालून जातात वर हां, आणि ती लपून ठेवतात। ती अच्छा। कासव लपून ठेवतात अंडी, हां, ती शोधून काढली काय, मग त्याची वर आम्ही जोपासना कासव करतो। इथे वर येतो का तिथून? काय नाही वर येतो, वर त्या मोठे कासव किती असतात? केवढी मोठी असतात। एवढे मोठे कासव? मोठी असतात ते एवढी। रात्री येतात ते हा, काय? रात्रीचे येतात आणि ते अंडी घालून जातात? जातात। मग तुम्ही ओळखता की हे कासवाची अंडी आहे म्हणून? कासवाची अंडी म्हणजे ती वर चढतात काय नाही वर एवढी असं कासवाची अंडी कमीत कमी? एवढी अंडी ते एवढी। मला तिकडे बघायला मिळतील का नंतर ससून गेला तिथे? आता आता असतील का? आता अंडी आहेत, पण तसे ह्या खोलता येणार नाही। अच्छा, कारण म्हणजे केवढी अंदाज केवढी असं मोठी? एवढी म्हणजे अंडी एखादी कोंबड्याची असं तशी? हा, कोंबड्याची असतात तेवढी। हां. फक्त कोंबड्याचं असं आकारात। अंडी घातल्यावर मग तुम्ही ते तुमची देखभाल करता तुम्ही लोक? हो। मग ते बनवतात आणि मग ते परत पिल्लं झाल्यावर सोडतात असं? हा, पिल्ल परत सरकार मध्ये तुम्हाला काहीतरी मानधन देतात। हो। पण ही परंपरा आता इथे ते शिवलिंग आहे, ते कालच जत्रा झाली, काल जत्रा झाली। तर कासवाचं एक आणि देवाचं चांगले हे आहे त्याच्याबद्दल असं शुभ आहे म्हणतात ते काय? कासवाचं आणि देवाचं काय ह्या नाही त्याचं. हे शंकराचं पिंड आहे ना, हां, मग ते शंकराचं विष्णू, मंदिर। विष्णू त्रिदेव आहेत ना? हो।
ब्रह्मा विष्णू महेश असं आहे. मस्त आहे ते. पण त्या मनाने थोडं तरी काहीतरी असं वाटते म्हणून ते जास्त करून कासवं इथे येतात. आणि मी असं ऐकलं की बाहेरचे येतात कासवं, हो हे मोठे मोठे, आपल्या इकडचे नाही आहेत म्हणतात. कासव ही सगळीकडे असतात, इथंच असतात अशी ना, आरवली, दाबोली, वांगणी. पण हे आपल्या देशातलेच आहेत की बाहेरचे येतात? आपल्या देशातलेच आहेत. आपल्या देशात. हो मग एक नवीन असं मिळतं तुम्हाला. होय होय. तो व्यवसाय नाही, तो एक तुमचा मच्छीमारचा व्यवसाय. आमचा व्यवसाय मच्छीमाराचा. हो मच्छीमारायची. धन्यवाद. धन्यवाद. आता यांनी सांगितलं तर ते मच्छी पण माहिती दिलेली आहे. आणि अशाच प्रकारे आपण आणखी जणांना विचारू काय की गावामध्ये, आता मी मुंबईतून आलो इथे गावात कोकणामध्ये, तर अजून काय माहिती मिळतं आपण पाहूया. धन्यवाद. धन्यवाद.